दादा, आज तुम्ही शहापूर केसरीमध्ये पहिल्यांदाच पदार्पण तुमचं झालं आणि सुंदर असं प्रेक्षकांचं मन जिंकलं. काय सांगाल मैदानाबद्दल? कारण जयराम शेठ जे आहेत, त्यांनी आज मैदान हे भव्य-दिव्य असं मैदान शहापूरकरांच्यासाठी पहिल्यांदाच ठेवलेलं आहे. काय सांगाल? खरोखर या भागासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण बैलगाडा क्षेत्र या साईडला ना आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे इकडे. कारण का आम्हाला माहीत नाही इकडे बैल आहेत का काय? पण खरोखर जयराम शेठनी या ठिकाणी बैलगाडा शर्यत ठेवून एक शेतकऱ्याचा नाद कसा जोपासला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी चांगली संकल्पना केली. कारण कुठे दुसऱ्या गोष्टी न ठेवता बैलगाडा शर्यत चॉईस करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण का घरोघरी नाद आहे बैलगाडा शर्यत आणि प्रत्येक आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. तर खरोखर त्यांनी हा जो शर्यत जो बैलगाडा शर्यत जो चॉईस केला, की त्यांचा आज काय वाढदिवस आहे, मला असं वाटतं आणि त्यांच्या निमित्त त्यांनी जर ठेवलं असेल, तर खरोखर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे त्यांचं. कारण का एवढं मोठं मैदान ठेवलं, आज एवढे बक्षिसं ठेवली. कारण का बघा माणूस कुठल्याही बक्षिसासाठी करत नाही. एक त्या स्वतःच्या नावासाठी आणि एक गावाच्या नावासाठी करत असतो. तर खरोखर अतिशय चांगलं मैदान ठेवलं आणि चांगल्या रीतीने सुद्धा पार पडते. कुठल्याही मैदानामध्ये गालबोट असं लागत नाहीये आणि खरोखर चांगलं असं मैदान केलं. खूप सुंदर. जसं मागील थारचं मैदान झालं, तसंच रान आहे. कारण मातीसुद्धा सेम टू सेम तशीच आहे. कारण रानसुद्धा एकदम पळायला खूप चांगलं आहे. आणि मागच्या थारच्या मैदानामध्ये जो इतिहास घडला, आपलीसुद्धा चर्चा झाली होती, की तुम्ही थारमध्ये 4x4 थारमध्ये बसून जाणार आणि ते घडलंच. आणि आजसुद्धा 3,00,000चं बक्षीस शंभूच घेऊन जाणार. त्याच्याबद्दल 100% सगळ्या लोकांचं प्रेम आहे शंभूवर आणि सर्वच नंदी जिंकायला आलेत. आपण असं बोलू शकत नाही, की आपणच एक नंबर करणार आहे. पण 100% नाही, आज पण जेव्हा जेव्हा आपला महादेवाचा नंदी पळतोय, कारण निर्वाद वर्चस्व करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर आज पायरासुद्धा खूप चांगला आहे. होईल, होईल. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्यावर. 100% आज त्याचा नंबर होऊ शकतो 1 नंबर आणि झालाच पाहिजे 1 नंबर. कारण का एवढा 3 फेरे जर चांगल्या रीतीने जर पळतोय तो, तर एकच नंबर झाला पाहिजे. ठीक आहे, हालाकी दुसरे पण नंदी पळतात, पण ठीक आहे. बैलगाडा क्षेत्र आहे, हार होत असते. मला काही विषय नाही नंबराचा. माझी इच्छा नंबर व्हावा. पण माझं एक असं पण दुसरं मत आहे, की गुलाल जरी मला फायनलचा मिळाला, तरी मी खुश आहे. बघा, खूप सुंदर. म्हणून तुम्हाला म्हटलं जातं दिलदार व्यक्तिमत्व आणि दुनियादारीमधला राजा माणूस. कारण मागे सुद्धा सेमीमध्ये आणि थारच्या मैदानामध्ये भावाभावामध्ये लढत झाली होती, ती म्हणजे सेमीमध्ये. आणि आज ती लढत बघायला मिळणार आहे फायनलमध्ये. म्हणजे छोटा मथुर आणि मोठा मथुर, म्हणजे आपला शंभू 12-13 आणि मथुर. अ, खरोखर येत्या गोष्टी असतील, जेव्हा राहुल शेठ मला बोलेल, की आपल्याला गाडी हाकलायची आहे, तेव्हा 100% त्याच्यासाठी कधी पण बैल आहे. कारण का मला खूप वेळा बैल दिला. एलियन असेल, मथुर असेल, मला कधी नाही बोलत नाही. कारण या बैलांच्या पेक्षा, नंदींच्या पेक्षा आमची दोस्ती खूप वेगळी आहे. कारण दोस्तीला महत्त्व देणारी माणसं आहेत आम्ही. मिलिंद पाटील असेल, राहुल पटेल असं आकाश राऊत आणि आम्ही खरं दोस्तीला महत्त्व देणार आहे. नंदी आज आहे, उद्या नाही आहे, पण दोस्ती जपली पाहिजे. बैलगाडी शर्यती क्षेत्रात माझी दोस्ती खूप आहे भाऊ, मी तुम्हाला सांगतो. आणि सर्व मला खूप जीव लावतात मनापासून आणि त्यांना माहिती आहे आकाश डबल गेम खेळणारा नाही आहे, की आज तुम्ही माझ्या चेहऱ्यावर पण बघत असतील, माझा भाऊ हरलेला आहे. म्हणून मला कुठल्याही गोष्टीचा आनंद नाही साजरा करायचा आहे. ठीक आहे. कारण का त्याचा जरी शंभू जरी जिंकला असेल, पण काही गोष्टी असतात. ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये मथुर असेल, भुंगा असेल, सर्व एकत्र नंदी पळतील आणि खरोखर प्रेक्षकांची जेवढी मनं जिंकता येतील, तेवढी जिंकू आम्ही. कारण का आम्ही तिघं जण तरी आता मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, राहुल शेठची शर्यत आणि माझी शर्यत तर आता होणार नाही. भुंगाची पण सुद्धा होणार नाही. कारण का तिघांचा मित्रांचं एक मत आहे, की आता सध्याला आपल्या शर्यती नको. त्याच्यानंतर बघू. खूप सुंदर. दादा, जाता आता अजून एक प्रश्न. जेव्हा लोकं वायदी मागतात, त्यांना शंभूने करून दाखवलं. कारण थारच्या मैदानामध्ये ज्यांनी ज्यांनी गालबोटसुद्धा दाखवला होता आणि ते निर्वाद वर्चस्व करून दाखवलं, त्यांना काय तुम्ही आज संदेश द्याल? अ, जाऊ दे आता वायदी मागणारे वायदी मागितली काही विषय नाही आहे. कारण का 2-3 दिवस झाले तो विषय चालू आहे वायदीचा आणि कसं आहे सारखं-सारखं आपण एखाद्याला बोलणं हे कुठेतरी मला चुकीचं वाटतंय. ठीक आहे, ज्यांनी मागितले असेल ठीक आहे, त्यांनी आपल्याला मग नंदी दिला नाही. ते काही विषय नाही आहे. पण ठीक आहे, काही गोष्टी असतात. जाऊ द्या आता आपलं चांगलं आहे, काही गोष्टी चालल्यात आणि एकदा चांगल्यामध्ये विघ्न नको यायला. आणि ज्यांनी मागितले असेल खरोखर आज शंभू त्यांना पळताना दिसतोय आणि येणाऱ्या काळात त्यांनी ते पण जेव्हा मला बोलतील, की आम्हाला नंदी पाहिजे, त्या टायमाला आपण देऊ त्यांना नंदी.
खूप सुंदर. दादा येणाऱ्या नियोजनामध्ये आता फायनलच्या गुलालासाठी सुद्धा तुम्ही प्राप्त झालेले आहेत. त्याबद्दल तुमचे आभार मानतोय आणि पुढील नियोजनासाठी शुभेच्छा सुद्धा देतोय. धन्यवाद.